महारवतनाच्या शेत जमिनीवरती ताबा मारणाऱ्या शिवसेना ठाकरे उपनेता शरद कोळीवर कारवाई व्हावी अशी मागणी महार वतन शेती बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन सोनवणे, उपाध्यक्ष सतीश सर्वगोड यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात असं नमूद केलंय की महाराष्ट्र राज्यात प्रत्येक गावामध्ये हिंदू महार समाजास कसून खाण्यासाठी वतनाच्या जमिनी दिल्या होत्या। त्या शेत जमिनी कसून महार समाजाचे लोक आपली उपजीविका घर संसार चालवतात। मात्र राज्यात सर्वत्र महार वतनाच्या शेत जमिनीवर शेतीवर बेकायदेशीर ताबा मारणे, महार समाजाच्या लोकांना त्यांच्या हक्काच्या शेत जमिनीतून हाकलून लावणे असे प्रकार घडत आहेत। हा महार समाजावर जातीय द्वेषातून केलेला अन्याय आहे। आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं महार वतनाच्या शेत जमिनीवर केलेला अतिक्रमण काढून या जमिनी मूळ महार समाजाच्या लोकांना देण्यासाठी संघर्ष करत आहोत। आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण गावातील गट क्रमांक 152/3 मधील मच्छिंद्र धोंडीबा साखरे यांच्या महार वतनाच्या 5 एकर शेत जमिनीवर बेकायदेशीर कब्जा मारलाय। सदरच्या पीडित व्यक्तीने शरद कोळी याला जमीन विकली नाही, कोळीबरोबर कुठलाही आर्थिक व्यवहार केला नाही, तरी देखील मच्छिंद्र साखरे यांच्या मालकीच्या शेत जमिनीतून शरद कोळी यांनी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन हाकलून लावलाय। मच्छिंद्र साखरे हे शेत जमिनी स्वतः गेले असता शरद कोळी आपल्या शासकीय सुरक्षा रक्षकाकडून दमदाटी करायला लावतो। माझ्याबरोबर पोलीस आहेत, तुम्हाला गोळ्या घालीन, महारा लई माजलायस का, मी ठाकरेंचा नेते आहे, सरकार देखील मला घाबरतं, तुम्ही तर महार माग माझं काय वाकडं करणार अशी धमकी देत आहे। मच्छिंद्र साखरे यांना शेतजमिनी कसण्यासाठी येऊ देत नाही। सोलापूर जिल्ह्यातील महार वतनाच्या अशा अनेक शेतजमिनीवर शरद कोळी यांना दमदाटी करून जबरदस्तीने ताबा मारलाय। तेथील वतनदार महार समाजाच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावलंय। अशा अनेक ठिकाणी तक्रारी आमच्याकडे येत आहेत। ठाकरे गटाचा उपनेता शरद कोळी याच्यावर जीवे मारण्याची धमकी देणे, अॅट्रॉसिटी तसेच अंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्याच्या कब्जातील आमची महार वतनाची शेतजमीन मच्छिंद्र साखरे यांनी मिळवून द्यावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलंय। मच्छिंद्र धोंडीबा साखरे, तालुका मंगळवेढा, तिथं माझी जमीन आहे 5 एकर। मग ती जे खातोय ठाकरे गटाचा नेता, मग त्याच्या सांगते सिक्युरिटी आहे, त्याची धमक्या देतोय शरद कोळी, तुझा हात पाय मोडेन, हे करेन, शेताकडे येऊ नको, जमीनच माझी खाऊ देत नाही। हा, 4-5 वर्ष झालं। माझी एकूण जमीन आहे बघा, तर 14 एकर पण माझी वाटली ना 5 एकर येते महार वतनाची। आता काय तुम्हाला उत्पन्न साधन काय नाही, आता कसं वाटतं काय काम करून खातोय। कब्जा केलाय तिथे? कब्जा केलाय, ऊस लावलाय तिथं। है ना? हा, तुम्हाला अजिबात येऊ देत अहो येऊच देत नाही। बरं. हा, काय म्हणते गेलं? अशी ना टांगड तोडीन, मी ठाकरे गटाचा नेता आहे, टांगड तोडीन तुझं, येऊन इकडे म्हणते। तक्रार बी करतो म्हणजे त्याच्या नाही. नावावर तक्रार काय- दिली, काय करत नाही कुठलं वकील मलाच बोलवते, त्याला बोलवत बी नाही, त्याच्यावर वाऱ्यान नाही, फिरेन नाही, काय नाही, नाही, त्याच्या नावावर काय उतारा बितारा काय सुद्धा नाही त्याच्यानं। पुण्या नावावर नाही उतारा. माझ्या नावावर निघतोय। तू कसं काय दादागिरी करते? आता आम्ही गरीब माणसं आहे हो, तुम्ही का पैसे बिशे घेतले? काय सुद्धा रुपये सुद्धा त्याच्या जमीन देत नाही ना। हा तू दोषी नाही का एवढे? हा, तू दोषी नाही? कशी तशी आमची माणसं जाऊन त्याला दोषी नाही का तिकडे एवढं? हाय हाय त्याला घाबरते? घाबरते तो त्या सिक्युरिटीला बघून। कोण हा. असते security? 2 पोलीस आहेत त्याच्या संग, त्यांच्याकडे काय हातर असते? मग बंदूक असते त्यांच्याकडे, कोणाकडे? त्या सिक्युरिटीकडे। मग त्याचं संरक्षण काढून घ्यावं, आमची जमीन मिळावं, नाही झालं तर काय करणार? नाहीतर आत्महत्या करणार। बरं. हा, बॉम्बे इन्फिरियर व्हिलेज वतन ॲब्युलेशन ऍक्ट 1958 नुसार महार वतन जमीन हा भोगवटदार वर्ग 2 मध्ये येतो। ती सरळ विक्री केली जाऊ शकत नाही। ती विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी परवाना लागतो, आणि जर जिल्हाधिकारी परवाना नसेल तर ती जमीन बेकायदेशीररित्या ठरली जाते, बेकायदेशीर ठरली जाते। त्यामुळे जे काही शेतकऱ्यांवर जो काही अन्याय झालेला आहे त्यांची पडताळणी करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुढील जे काय जो कोण आहे जबरदस्ती काय दादागिरी करून त्यांच्या शेतामध्ये जो घुसलेला आहे, शरद कोळी नावाचा ठाकरे गटाचा कोणतरी आहे, तो काय पाय तोडीन, हात तोडीन, पोलिसांचीच बंदूक घेऊन त्यांच्यावर मारा करेन, असे काय काय वक्तव्य करतो। तर त्याचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही कलेक्टर समोर निवेदन देऊन मांडणारच आहे। तिथून पुढे
कायदेशीररित्या आम्ही लढणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.